चांगला टोटलकडे बघतीये. आणि खरं तर कर्जत तालुक्यात 2 टुर्नामेंट आज सुरू आहेत. एक कशिळ्याच्या मैदानावरती सुरू आहे. तिथे नालदे संघाने 4 ओव्हरमध्ये 95 धावा ठोकून काढल्या होत्या. आणि इथे आता विठ्ठल रखुमाई शेळू संघ या स्पर्धेचा हायेस्ट टोटल आहे 68 वाकस टीमचा. आणि त्या हायेस्ट टोटलला इथून ब्रेक करेल का विठ्ठल रखुमाई शेळू संघ? कारण चित्र तसंच बनलंय. तुषार कालेकर मेन बॉलरवरती 2 बॉलमध्ये गणेश मसनेने ठोकले चौकार 2. सुरुवात धमाकेदार. तुषार कालेकर टिट फॉर टॅटसाठी तयार आहे. बॉल नंबर 3. चांगला शॉट या ठिकाणी. खेळाडू बॉल कव्हर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थोडा पुढे राहिला चेंडू. उंची मिळाले नाही. एका रनने सेफ राहिलेत रजत मसने. 3 बॉल आणि धावा मात्र 9. नवीन टी शर्ट विठ्ठल रखुमाई शेळू टीमने देखील परिधान केल्यात. आणि रजत मसने यांचा बॅटिंग परफॉर्मन्स या वर्षीच्या सीझनमध्ये रजतची बॅट पाहिजे तसा परफॉर्मन्स रजत करतोय आपल्या टीमसाठी. 3 बॉल धावा आहेत 9. तुषार कालेकर चौथा बॉल. रजतचा शॉट आउट ऑफ द पार्क. ठोकलाय रजत मसनेने षटकार. 4 बॉल आणि धावा झाल्यात विठ्ठल रखुमाई शेळू संघाच्या 15. थँक्यू डीजे. 4 बॉल आणि 15 धावा. काय खतरनाक बॅटिंग आहे रजतची. तुषार कालेकर वरती धावा संख्या आहे. पुढचा बॉल. रजतचा शॉट हवेत. त्या खेळाडू पोचतील का? आणि कॅच इथून पकडली आहे ती माता किशोर कालेकरने. कॅप्टनने कॅच इथून केली आहे कॅरी. धक्का दिला रजतच्या स्वरूपात. पॉवर प्ले मध्ये आलेला 5व्या चेंडूवरती विठ्ठल रखुमाई शेळू संघाला 15 धावा संख्येवरती या धक्का. चेंडू जातोय मिड विकेट कडे. खेळाडू पोहोचलाय किशोर कालेकर. बॉल त्याच्या हातातून देखील निसटलाय. तोपर्यंत धावा कमी केला जातील. विकेटच्या दरम्यान 2. एका ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या विठ्ठल रखुमाई शेळू संघाच्या. 1 विकेटच्या मोबदल्यात 17. चला नवीन बॅट घेऊन जा शेळू संघ. नवीन बॅट घेऊन जा. फलंदाजाला बॅट हवी आहे. 1 ओव्हर आणि 17 धावा. धावा फलकावरती आल्यात. राजू तरेने 2 धावांनी ओव्हर फिनिश केली. आणि आता गणेश मसने आणि राजू तरे या जोडीला इथून किमान या मैदानावरती आतापर्यंत 52च्या वर धावसंख्या चेस झालेली नाहीये. त्यामुळे 52च्या वर धावा गेल्या तर मग आता थोडं कठीण होतं चेसिंगसाठी. आणि ती धावसंख्या गाठावी लागणार आहे विठ्ठल रखुमाई शेळू संघाला. पण तुषार कालेकरच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग पुढे होती. त्यामुळे थोडा फायदा झाला शेळू टीमला. तुषार कालेकरने 17 धावा खर्च केल्यानंतर गुरु कालेकर बॉलिंग मार्क वरती आलाय. नवीन फलंदाज गुरु कालेकर. सामना करेल तो गणेश मसनेचा. पहिला चेंडू बॅटची कडा. चेंडू अडवला फर्स्ट स्लिपने. डायरेक्ट हिट मिस आणि एका रनने स्ट्राईक रोटेट होईल. विकेट किपर कडून मिस्टेक झाली. बिरदोलेचे विकेट किपिंगच्या भूमिकेत संतोष होते आणि संतोषने कॅच पकडायला पाहिजे होती. खरं तर अशा संधी फार कमी येतात विकेट किपरला. ती संधी गमावली संतोषने. एका रनने धावा झाल्यात 18. विकेट किपर योगेश होते. बिरदोले टीम कडून चांगल्या विकेट किपिंगची अपेक्षा योगेश कडून. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय गुरु कालेकर. मॅन फ्रॉम बिरदोले. राऊंड द विकेट. ओव्हर द विकेट. शरीरभेदी चेंडू होता. राजू तरेच्या शरीरावरती चेंडू आला. एका रनने मात्र या ओव्हरची सुरुवात चांगली केली गुरु कालेकरने. कमबॅक करणं गरजेचं होतं. कारण ओव्हर नंबर 1 मध्ये तुषार कालेकरने 17 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्या धावा संख्येला थांबवण्यासाठी गुरु कालेकर एक्सपिरियन्स लावला.
तो बिरदोले टीमने आणि ओमकार बिरदोले टीमचे टीम पॅकर सन्माननीय उपसरपंच दैवली ग्रामपंचायतीचे नरेश कालेकर दादा मंचावरती आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेळू पंचायत समितीचे विभाग प्रमुख अविनाश तरे सर मंचावरती उपस्थित आहेत. दोन्ही टीम मधील हा सामना इथून सुरू आहे. गुरुचा चेंडू गणेशचा शॉट भारी आहे. खेळाडू थोडे दूर आहेत आणि येतील बॉल पर्यंत पोहोचले. चेंडू त्याने अडवलाय. फेक होतीये. धावा मिळती 2. एनर्जी मेंटेन केली आहे बॅटरने देखील आणि त्याचबरोबर फिल्डरने देखील. 2 रनने धावा पोहोचल्या ते मात्र 21. खरं तर आजच्या लॉर्ड्स मधील हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे कारण दोन्ही खेळाडूंची एनर्जी बघता हा सामना फारच रोमांचक होईल. 3 बॉल आणि धावा झाल्या ते मात्र 21. गोलंदाज गुरु कालेकर चांगले बॉल आतापर्यंत टाकले. 3 धावा दिल्यात फक्त 4. गणेशचा शॉट भरपूर उंच गेला हवेत. कॅचची संधी. कॅच ड्रॉप मिस्टेक झाली. 1 रन मिळेल शेळू टीमला आणि विकेट सेफ राहिली ती गणेश मसनेची. खरं तर 2 चुका केल्या ओमकार बिरदोलेने. आधी विकेट किपर योगेशने कॅच ड्रॉप केली. आता खेळाडू होते त्या ठिकाणी सूरज आणि सूरजने देखील कॅच ड्रॉप केली. गुरु कालेकरने 2 संधी बनवल्या या ओव्हरमध्ये आणि त्या संधी पकडायला पाहिजे होत्या ओमकार बिरदोलेने पण विठ्ठल रखमाई शेळू संघाचा राजू आणि गणेशची ही पार्टनरशिप सध्या एकही डॉट बॉल जाऊ न देता जाऊन पोहोचली 22 या अंकावर. 5वा चेंडू गुरु कालेकरचा इथून डॉट आलाय. धावसंख्या 22. कालच्या दिवसभरामध्ये देखील असं झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये किमान 17 ते 19 धावा आल्या की दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या ऑटोमॅटिक कमी होते. कदाचित विकेट स्लो असल्या कारणाने कोलिवलीच्या मैदानात भरपूर धावा होत्या पण 52 आणि 68 एका मॅच मध्ये झाले होते. म्हणजे विचार करा बॅटिंग साठी तेवढं कठीण आहे. फटका चांगला. राजू तरेचा शॉट ठोकलाय षटकार. ओव्हर नंबर 2 गुरु कालेकरने दिल्या धावा. या ओव्हर मध्ये 11. 2 षटकांचा खेळ झाला. बॅटिंग करणारा विठ्ठल रखमाई शेलू टीमची धावसंख्या मध्ये पोहोचलाय आणि हंबरपाडाच्या भूषणची धावसंख्या 4 मॅच मध्ये जवळपास 100 पार धावा हंबरपाडाच्या भूषणच्या आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये कूलर ठेवण्यात आलाय. चिंदू बुवा दुर्गे यांच्या वतीने कूलर आणि बेस्ट बॅटर साठी 4000 रुपये किमतीची कैलास वैखरे यांनी पुरस्कृत केलेली बॅट आणि स्पोर्ट्स शूज साठी मुंबईवरून मागवण्यात आलेले स्पोर्ट्स शूज आकाश भागीत यांच्याकडून. मुंबई येथे मागच्या आठवड्यात 26 जानेवारीच्या आसपास मात्र काळा घोडा फेस्टिवल मुंबई भागामध्ये प्रसिद्ध काळा घोडा फेस्टिवल होता आणि तिथून शूज मागवण्यात आले ते जय गावदेव नेवळ यांच्या वतीने. त्यामुळे त्या शूज कडे कोण जाईल 4000ची बॅट कोण मिळवेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परेश कालकर आला नवीन बॉलर. बिरदोले प्रीमियर लीग मध्ये परेश चांगला खेळला होता. 2 ओव्हर आणि 28 धावा. गणेश मसने चांगली बॅटिंग करतो विठ्ठल रखमाई शेळू संघासाठी. पहिला चेंडू स्टेप आउट केला होता गणेशने. 28 धावा. परेश कालेकर आलेत. ओमकार बिरदोलेचा हा संघ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय होता ओमकार बिरदोलेचा आणि त्यांच्या विपक्षात विठ्ठल रखमाई शेळू संघाची आतापर्यंत दमदार बॅटिंग झाली. 14च्या सरासरीने करंट रन. चांगला शॉट केला गणेशने. कव्हर मध्ये फिल्डिंग सूरजने केली आहे आणि इथून मात्र एक सिंगल. 1 रनने धावसंख्या 29. बऱ्याच दिवसानंतर ओमकार बिरदोले संघ टुर्नामेंट मध्ये उतरला. आज संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये. नरेश कालकर दादांनी या संघाला आज पुरस्कृत केलंय उपसरपंच साहेबांनी आणि आज ऑल प्लेयर टीम मध्ये त्यामुळे स्ट्रॉंग पोझिशन आहे आणि ज्यांच्या वतीने आम्हाला आकर्षक स्पोर्ट्स शूज देण्यात आले ते आकाश भागीत दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. आकाश दादा आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक स्वागत. चांगला शॉट खेळला आणि वाह सुपर कॅच पकडली या ठिकाणी. बिरदोलेचा खेळाडू सोमनाथ होते आणि सोमनाथने काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द मॅच ठरेल सोमनाथचा झेल आणि विकेट देखील तितकीच महत्वाची आली ती राजू तरेची. 4 धावा वाचवल्या आणि सोबत राजू तरेला तंबूच्या दिशेने धाडलं. खरं तर गोलंदाजाची विकेट नव्हे
सोमनाथ या खेळाडूने फिल्डरने कमावलेली विकेट आहे ओमकार बिरदोलेसाठी. सोमनाथ हा खेळाडू फार कमी मॅचेस खेळतो. आज टीम मध्ये खास करून सोमनाथला घेतला आणि त्याने चोख कामगिरी करत राजू तरेची विकेट आपल्या फिल्डिंगने कमावली. धावसंख्या या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 1 आली म्हणजे 29 धावा आहेत विठ्ठल रखमाई शेळू टीमच्या. नवीन फलंदाज प्रभात शेलार, समोर येतो मात्र परेश कालेकर. 3 बॉल 29 धावा ऑन बोर्ड. प्रभातचा शॉट ऑन साइडला ताबडतोब प्रत्युत्तर दिलंय. फिल्डिंग तितकी चांगली झाली आणि फेक झाली ती तुषार कालेकर कडून. रन मिळेल फक्त 1. एनर्जी बघा फिल्डरची ओमकार बिरदोलेची, कुठेही लेझी क्रिकेट दिसत नाहीये, त्यामुळे आज पॅक टीम आहे. धावसंख्या 1 ने वाढली आणि जय गावदेव क्रिकेट संघ नेवाले आयोजित जय गावदेव चषकामध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अनंत धुळे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सुनीलजी दुर्गे साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करेल माजी सभापती कर्जत पंचायत समिती आदरणीय अनंत धुळे साहेबांना की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली आयोजित जय गावदेव चषकामध्ये सन्मानाने यावा. आणि धावा पोहोचल्यात शेलू टीमच्या 31 बॉल 1 शिल्लक आहे परेश कालेकरचा. दरवर्षी अनंत धुळे साहेबांचं या स्पर्धेला साहेबांचं बहुमूल्य सहकार्य असतं. आणि साहेब आज एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ठोकलाय षटकार. धावा आल्या त्या षटकाराने 6. टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विठ्ठल रखमाई शेळू संघाची धावसंख्या 37 धावा धाव फलकावरती आल्या. जबरदस्त शॉट होता तो प्रभास शेलारचा. तीन ओव्हर आणि 37 धावा. 5 चेंडू शांत राहिला शेलू संघ. प्रभास शेलारचा एक शॉट ओव्हरला कंप्लीट करून गेला आणि 37 धावा धावा फलकावरती आहेत. 50 पार आज एकाही टीमने धावसंख्या केली नाही आणि विठ्ठल रखमाई शेळू संघ कदाचित धावसंख्या करेल असं चित्र बनलंय. पण लास्ट ओव्हर आहे आणि ते चित्र बनवलंय ते प्रभास शेलार आणि गणेश मसनेने. त्याचे माजी सभापती अनंत धुळे साहेब या मंचावरती आहेत, त्याचबरोबर सुनीलजी दुर्गे साहेब या मंचावरती आहेत आणि दैवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नरेशजी कालेकर या मंचावरती उपस्थित आहेत. शेळू पंचायत समितीचे विभाग प्रमुख अविनाश तरे सर उपस्थित आहेत. ही ओव्हर संपली की आपण सर्व पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. सुनीलजी दुर्गे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सर्व पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करू. 3 ओव्हरमध्ये 37 धावा. गेम मात्र ओव्हर आहे. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट होईल. टाइम नुसार चालणारे 2 संघ आहेत. विठ्ठल रखमाई शेलू बॅटिंग करते. 4थ्या ओव्हरचा खेळ झाला इथून सुरू. पहिला बॉल गणेश मसनेचा शॉट. खेळाडू आहेत गुरु कालेकर. पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. फलंदाज इथून बाद. बॅक टू द डगआउट गणेश मसने. यानंतर होणारी मॅच ओमसाई नेवाळी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सुभेदार 11 शेलू टीमचे कॅप्टन भरत आणि त्याचबरोबर ओमसाई नेवालीचे कॅप्टन आपण टॉस साठी यावं. शॉट भारी होता. धावा झाल्यात 1 रनने वाढ होईल. 38 धावा. 38 धावा झाल्यात. चांगला बॉल टाकलाय गोलंदाजाने. समोर आता प्रभात साठी हा चेंडू थोडा खाली राहिला, मिसफील्ड झाली आणि सोमनाथ बॉल कव्हर करेपर्यंत 1 रनची धाव इथून कंप्लीट झाली. धावा संख्या 39. 4 बॉल इथून बाकी आहेत. ओमकार बिरदोले टीम ची फिल्डिंग मागे 3 ओव्हरमध्ये भारी झाली. एखादा चेंडू 2 सिंगल आणि पहिल्या बॉलवरती कॅच पकडली गुरु कालेकरने. असे एकूण 3 बॉल आणि 39 धावा. धावसंख्या काही प्रमाणामध्ये थांबवली ती ओमकार बिरदोलेने. चौथा बॉल मिळालाय झटका. फलंदाज रोहन शेलार इथून बाद. 4 बॉल आणि 39 धावा ऑन बोर्ड झाल्यात आणि नवीन फलंदाज सचिन सिंग दुधानी.
39 धावा झाल्यात आणि न्यू बॅटर ऑन क्रीज सचिन सिंग दुधानी. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अनंत धुळे साहेब या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असता साहेबांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगतो की स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन अगदी दिमागदार पद्धतीने जय गावदेव नेवाळीकरांनी या ठिकाणी केलं. सुनीलजी दुर्गे साहेबांचा देखील मोठा वाटा या आयोजनामध्ये आणि साहेबांचं देखील मनापासून कौतुक. फटका सचिन सिंग दुधानी याचा हवेत जातोय. खेळाडू आलेत, अंदाज चुकीचा ठरलाय आणि चेंडू हातात येईल तोपर्यंत 1-2 आणि तिसऱ्या धावेसाठी निघालाय तो मात्र फलंदाज सचिन. चेंडू कव्हर नाहीये, बॅकअप नाहीये, थोडी चुकी झाली. धावा मिळाल्या टोटल 3 धावा मिळाल्या. धावा संख्या विठ्ठल रखमाई शेळू संघाची 42 आणि एक चेंडू गोलंदाजाचा इथून बाकी आहे संतोषचा. 42 मिलिंद होते ओमकार बिरदोलेचे. 42 धावा, एक बॉल इथून बाकी. 2 ओव्हर मध्ये 28 होत्या आणि आता धावा आहेत 42. मागील 11 चेंडू मध्ये फक्त 14 धावा आल्या. हा षटकार जर आला तर 48 धावा संख्या उभारेल तो विठ्ठल रखमाई शेळू संघ. फटका दमदार, लॉंग ऑफ मध्ये चेंडू सीमारेखा पार. उभारल्या धावा 48 आणि टार्गेट इथून सेट केलंय ओमकार बिरदोले टीमच्या अगेन्स्ट 49 या धावा संख्येच. 49 टू विन. आणि यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन ओमसाई नेवाली टीमचे कर्णधार आणि सुभेदार 11 शेळू टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. आणि या दरम्यान जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली आयोजित जय गावदेव चषकामध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय अनंत धुळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी सुनीलजी दुर्गे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी विनंती करेल कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा आणि या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकाल सलग 4थ्या पर्वामध्ये या स्पर्धेला ज्यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलंय ते कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अनंत धुळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी सुनीलजी दुर्गे साहेबांच्या वतीने करण्यात येतोय. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर दहिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच नरेशजी कालेकर साहेबांचा सत्कार सुनीलजी दुर्गे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येतोय. नरेशजी काळेकर साहेबांचा सत्कार विद्यमान उपसरपंच दैवली ग्रामपंचायत शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय अविनाश तरे सरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. सुनीलजी दुर्गे साहेबांच्या वतीने आपण शेळू पंचायत समितीचे शिवसेना विभाग प्रमुख अविनाश तरे सरांचा सत्कार या ठिकाणी करतोय. मनपूर्वक स्वागत अविनाशजी तरे सर. 49 धावांचा टार्गेट. ओम साई नेवाळी टीमचे कॅप्टन आपण कुठे असाल तर टॉस साठी या. सुभेदार 11 शेळू टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. ओम साई नेवालीचे कर्णधार आपण कुठे असाल तर टॉस साठी यायचंय. एक इनिंग संपली. या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आवाज. शेलू टीम असली म्हणजे ज्यांचा आवाज टीम साठी भारी ठरतो ते अविनाश तरे सर सेकंड इनिंग साठी इन्व्हाइट करू या. सर आपले स्वागत. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित जय गावदेव चषक
2024 मध्ये मी अविनाश सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सातत्याने कॉमेंट्री करणं बंद केलं मी, परंतु अजय मित्र आहे माझा चांगला आणि त्याचा आवाज देखील बसलाय, त्यामुळे त्याची साथ देणं गरजेचं आहे. खूप चांगलं आयोजन नेवाळीकरांच्या माध्यमातून. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन रोहन शेलार. पहिलाच बॉल अगदी समोर टाकला होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. या पुढचा सामना असेल शेलू आणि त्याच्या विरोधात नेवाळी. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण नाणेफेक केली जाईल. सन्माननीय अनंत काका धुळे यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतोय काकांना की आपण या टॉस बॉक्स मध्ये आणि नाणेफेक करून घ्या. पहिला चेंडूला डॉट. सेकंड बॉल इथे मात्र यष्टनच्या मागे चेंडू निघून गेलाय रजतच्या डोक्यावरतून आणि 4 धावा. 4 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं. इथे बिरदोले संघाने चांगली फाईट बघायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. शेलू आणि त्याच्या विरोधात नेवाळी. यानंतर लगेचच होणारा सामना असेल जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित ही स्पर्धा. खूप चांगलं आयोजन आणि क्रीडांगणाचा आपण विचार केला तर कर्जत तालुक्यातील एक चांगलं क्रीडांगण कोळिवलीचं हे मैदान, तिथे सुरू असलेला सामना. बिग फाईट, एक चांगली टक्कर बघायला मिळेल बिरदोले आणि शेलू संघाच्या विरोधात. VR शेलू या नावाने खेळत असताना नवीन जर्सी आणि गोलंदाजी मार्कवर रोहन शेलार. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर 4 धावा. नेक्स्ट बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता आणि आलाय डॉट बॉल. चौकारानंतर लगेचच कमबॅक केलाय रोहन शेलारने. एक चेंडू फलंदाजाचा तर दुसरा चेंडू लगेचच गोलंदाज रोहन शेलारचा. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक आहे. सलामीची जोडी यतीन आणि मिलिंद. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत यतीनने. एक चौकाराच्या मदतीने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलंय. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहन तयार. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गुडघा टेकून मारायचा होता आणि बॅक टू बॅक आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग सुरू आहे इथे रोहनच्या माध्यमातून. शेलू गाव म्हटलं की खूप मोठं गाव आहे आणि बरेचसे संघ बघायला मिळत आहेत. आज त्याच गावातील VR शेलू हा संघ आणि त्यांच्या शेजारील गावातील बिरदोले मैत्रीपूर्ण लढत असेल. 5वा बॉल घेऊन रोहन तयार. इथे पंचांकडे आमचं लक्ष आणि नोचा इशारा पंचांकडून. नक्कीच अजिबात खेळाडूंनी शिस्त राखायची आहे. जो काय निर्णय असेल ते पंच कळवतील आपल्याला. स्टेप आउट झालाय का खेळाडू हे चेक करायचं आहे. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच दोन्हीही डिस्कस करून इथे मात्र निर्णय देतील. तोपर्यंत आपण फिल्डिंग सजून घ्या. शेलू संघ 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये 49 टू विन, 49 धावांचं लक्ष. मगाशीच अजयने उल्लेख केला होता की या क्रीडांगणावर धावा होत नाहीत. 50+ धावसंख्या म्हणजे एक फायटिंग टोटल, परंतु इथे 49 म्हणजे बिग फाईट बघायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. स्वतः गुरु कालेकर एक चांगला खेळाडू आहे आणि आमचा मित्र देखील आहे, त्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळेल. तिसरा पंचांकडे निर्णय गेलाय. हा चेंडू बीमर आहे की नाही आमची संपूर्ण टेक्निकल टीम शहानिशा करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित ही स्पर्धा, जय गावदेव चषक 2024चा थरार. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये जाऊन दाखल होईल, त्यानंतर सेमीफायनल आणि मग मेगा फायनल. आय थिंक हंबारपाडा हा संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसातून भुतिवली, काल भुतिवली संघ क्वालिफाय झालाय आणि आज कोणता संघ जिंकेल सेकंड सेमीफायनल बघायला मिळेल. भुतिवली आणि आजच्या दिवसातील क्वालिफायर संघ.
थोडासा डिफिकल्ट निर्णय आणि तो अगदी पिंपळोणी संघाने 2 सामने जिंकलेत, थेट क्वार्टर फायनलमध्ये जाऊन धडक मारली आहे, त्यांचं देखील अभिनंदन. आणि आता हा तिसरा सामना सुरू आहे शेलू आणि बिरदोले. पंचांकडून नो नाही आहे असा इशारा. आमची संपूर्ण टेक्निकल टीम खूप चांगला निर्णय, कारण खेळाडू पुढे आला होता खेळण्यासाठी. जर जागेवरून खेळला असता कदाचित तर नो चेंडू मिळाला असता, परंतु इथे नो नाही आहे. फेअर डिलिव्हरी. लॉर फुल टॉस चेंडू इथे क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आणि चौकार. चांगला फटका बघायला मिळाला. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 चौकारांच्या मदतीने धावा चेस करत असताना बिरदोले संघाची धावसंख्या 8च्या घरात. अत्यंत महत्वाचा चौकार आलाय, कारण तब्बल 4 चेंडू डॉट हाताळले होते रोहनने. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता आणि आता या चेंडूवर चौकार. एकूण 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या बिनबाद 8च्या घरात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता धावा करायच्यात 41. 18-41चं समीकरण. क्रीडांगणाचा विचार केला तर या धावा चेस देखील होऊ शकतात किंवा डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात. कोणता संघ वरचढ चढेल, शेलू की बिरदोले, बिरदोले की शेलू? 18 बॉल 41ची गरज. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन प्रभात शेलार. पहिलं षटक हाताळलं रोहन शेलारने आणि तदनंतर त्याचा छोटा भाऊ प्रभात शेलार. 2 मोठे फटके प्रभातच्या बॅटमधून बघायला मिळाले. एक कव्हर्सवरतून चांगला षटकार ठोकला आणि पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल देखील लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक लांब लचक षटकार बघायला मिळाला. आता गोलंदाजी कशी करेल? समोर असेल मिलिंद. पहिलाच बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्तची एक धाव धावफलकावर जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 9च्या घरात. 40 धावांची गरज आहे. 18 बॉल 40चं समीकरण. सलामीची जोडी अजूनही तैनात, यतीन आणि मिलिंद. पहिल्या ओव्हरचे 6च्या 6 चेंडू फेस केले यतीनने आणि तब्बल 8 धावा कमावल्या. आता नॉन स्ट्राईकचा खेळाडू मिलिंद स्ट्राईकवर आलाय. त्याच्या समोर नवीन गोलंदाज प्रभात शेलार. पहिलाच बॉल वाईड. पुढचा बॉल कट करायचा होता. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल, 2 अतिरिक्त धावा. या धावा कुठेतरी रोकाव्या लागतील शेलू संघाला आणि मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल ती बिरदोले संघाला. ज्यावेळी बिरदोले संघ क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी एक उत्साह त्यांच्यामध्ये बघायला मिळत होता. संपूर्ण टीमच्या माध्यमातून टीम एफर्ट्स बघायला मिळाले. आता तशी फलंदाजी करावी लागेल. इथे पंचांकडून 1 बाउन्सचा इशारा. 2 वाईड बॉल होते. तदनंतर मात्र इथे टप्पा पडल्यावर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली होती. पंचांकडून 1 बाउन्सचा इशारा. नेक्स्ट बॉल. इथे मात्र वाईड. आधीच वॉर्न केलं होतं. खेळपट्टीचा विचार केला तर चांगली खेळपट्टी बनवली आहे नेवाळीकरांनी आणि तिथे मात्र गोलंदाजी करत असताना प्रभात शेलार. आतापर्यंत 3 वाईड बॉल. आणखीन एक वाईड बॉल. अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न आहे आणि या दरम्यान थोडीशी खराब कामगिरी प्रभातच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे. चार चेंडू वाईट हाताळले. तब्बल 4 चेंडू. त्याच्यामध्ये एक चेंडू आता निर्धाव टाकलाय. टणक खेळपट्टी बघायला मिळते. टप्पा पडल्यावर थोडीशी उसळी घेतो चेंडू आणि त्याचं रूपांतर येते वाईडमध्ये. या वाईडच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आता
12च्या घरात. त्या धावांची गरज होती त्या मात्र आल्यात. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता, इथे फसवलाय. टप्पा पडल्यावर चेंडू थोडासा टर्न झाला, वळण घेतलं चेंडूने आणि सरळ यष्टीरक्षक रजत मसनेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. या निर्धाव चेंडूंची नितांत गरज आहे. ज्या अतिरिक्त धावा खर्च केल्या प्रभातने त्याची भरपाई करावी लागेल. दुसरा चेंडू आला डॉट. तिसरा चेंडू गुण पुन्हा एकदा. प्रभात तयार, समोर मिलिंद. आणखीन एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. 3-4 वाईड चेंडू हाताळल्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगल्या गोलंदाजाचं हे चांगलं लक्षण असतं. जरी तुमच्याकडून एक्स्ट्राच्या धावा खर्च झाल्या तरी कमबॅक करण्याची क्षमता हवी असते, ती मात्र दाखवत असताना प्रभात. 3 चेंडू डॉट. चौथा बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू वाईड नंतर 4 डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. अगदी 12वा खेळाडू देखील टाळ्या वाजवत असताना प्रभातसाठी. बरंचसं प्रेशर होतं त्याच्यावर 4 वाईड बॉल गेल्यानंतर, परंतु तदनंतर 4 चांगले चेंडू त्याने हाताळलेत. 5वा बॉल प्रभातचा. पुन्हा एकदा समोर असेल त्याच्या मिलिंद. आता इथे वाईड बॉल. बॅट आणि चेंडूचा संपर्क अजिबात होत नाहीये. एकतर वाईड बॉल किंवा मग डॉट बॉल असं बॅटल सुरू आहे सध्या प्रभातच्या मध्ये. स्वतःशीच तो झुंज देत असताना एक चेंडू निर्धाव हाताळतोय तर एक चेंडू वाईड. आतापर्यंत त्याने 4 चेंडूमध्ये वाईडच्या स्वरूपात 5 धावा खर्च केल्यात. आणखीन एक वाईड बॉल. सगळे खेळाडूंचा मात्र जल्लोष बघायला मिळतोय, पाठीराख्यांचा. कारण मॅच महत्वाची आहे. काटेकी टक्कर बघायला मिळते मैदानामध्ये बिरदोले आणि शेलू संघाच्या विरोधात. विनंती असेल खेळाडू कक्षामधून थोडी शांतता पण पाळायची आहे. महत्वाचा सामना आहे. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. टाळ्या वाजवायच्या कोणासाठी हेच कळत नाहीये, कारण धावा आल्या त्या वाईडच्या स्वरूपात. अदरवाईज 6 वाईड आणि 5 डॉट बॉल. एकूण 11 चेंडू आतापर्यंत टाकलेत प्रभातने. लास्ट बॉल. वाईड चेंडूचा इशारा. 12 चेंडू हाताळलेत, त्याच्यामध्ये 7 वाईड आणि 5 डॉट बॉल. शेवटचा चेंडू निर्धाव येईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रभात सज्ज. समोर मिलिंद. आणखीन एक वाईड बॉल. खेळपट्टी साथ देत नाहीये असं वाटतंय, परंतु या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी महाग ठरू शकतात शेलू संघासाठी. यतीन आणि मिलिंद. पहिलं षटक संपूर्णपणे फेस केलं यतीनने, 8 धावा कमावल्या. यावेळी आता हे दुसरं षटक मिलिंदने फेस केलंय. त्याच्या बॅटमधून एकही धावा लिहिली नाहीये, परंतु वाईडच्या स्वरूपात आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 8 धावा खर्च केल्यात, म्हणजे एकूण 16 धावा धावफलकावर. इथे चेंडू हवेमध्ये आहे. विकेट किपर रजत मसने पकडलाय झेल आणि ते माघारी परतावा लागेल फलंदाज मिलिंदला. पंचांकडून इशारा येतोय, सर लगेच सामना सुरू करा. वाईड मैदानावर हाताळली ते प्रभातने. एकही धाव खर्च केली नाही बॅटच्या स्वरूपात, परंतु 8 चेंडू वाईड. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार होते, चौकारांच्या स्वरूपात ते 8 धावा होत्या
आणि आता या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16च्या घरात. 49 धावांचं लक्ष्य असताना धावसंख्या 16. आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती बारा बॉल 33 धावांची गरज आहे. बिरदोले संघाचा मुख्य खेळाडू गुरु कालेकर आता खेळपट्टीवर रवाना झाला आहे. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील बिरदोले संघाला. त्या अपेक्षा पूर्ण करेल का गुरु कालेकर? गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अजय डबरे उर्फ सिंगम. पहिलाच बॉल आणि फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, पकडलाय झेल. पहिल्या चेंडूवर कमावली आहे विकेट अजयने. चांगली सुरुवात केली आहे आपल्या षटकाची विकेटच्या स्वरूपात. या दरम्यान दिनेश दादा कालेकर यांचं देखील आगमन झालंय आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी. नक्की ज्यावेळी ग्रामीणचे सामने खेळले जातात त्यावेळी प्रेक्षकांचा पाठिंबा भरपूर असतो. गावातले ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, चांगले चांगले पदाधिकारी आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात. परंतु ते मॅच देखील चांगली आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये प्रति चेंडू 3च्या सरासरीने 33 धावा करायच्यात. त्या धावा येतील का? मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे बिरदोले संघाला. गुरु कालेकर नॉन स्ट्राईकला उभा आहे आणि गोलंदाजी मार्कवर अजय डबरे. नवीन फलंदाज तुषार आता गेलाय, ज्याने मॅन्डेटरी पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. तोच तुषार 17 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच तुषार आता फलंदाजीसाठी. अजय दुसरा चेंडू घेऊन सज्ज, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका, गॅप शोधली आणि चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय संघर्षाचं रणशिंग फुंकणारा दणदणीत चौकार. या दरम्यान विनंती असेल सन्माननीय विजयजी दुर्गे साहेब या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. विजयजी दुर्गे आयोजकांकडून विनंती असेल विजय दुर्गे यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळायचा होता. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. अतिरिक्त धावा भरपूर खर्च केल्या शेलू संघाने आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. एक्स्ट्राच्या धावा वाचवाव्या लागतील. बॅटमधून धावा फार कमी आल्यात आतापर्यंत. 3 चौकार आलेत. नोचा इशारा. 9+1. पुढचा चेंडू फ्री हिट. (9+1) फ्री हिटचा इशारा. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि त्या फ्री हिटच्या चेंडूचा समाचार घेता आलेला नाहीये इथे गुरु कालेकरला. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल फलंदाज तुषारला. चांगलं कमबॅक केलं इथे अजयने. वाईड, त्याच्यानंतर नो आणि आता नंतर एक चांगला चेंडू हाताळला. धावचीच्या स्वरूपात तुषार माघारी. नवीन बॅटर इन होत असताना सोमनाथ 56 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. चांगला खेळ करावा लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. जे कोणी प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आपण पाहताय जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित जय गावदेव चषक 2024चा हा भव्य दिव्य सोहळा. पुढचा बॉल अजय. फटका चांगला आहे.
लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. एक धाव आली आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. यष्टांच्या मागे आता रोहन शेलार अगदी क्लोज किपिंग करत असताना. अजयचा पुढचा बॉल समोर गुरु. बॅटची आतली काढा घेतली. चेंडूच्या मागे रजत मसने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यस नो आणि इथे कलेक्शन चुकलाय. बघता बघता या 2 धावा पूर्ण. अगदी सहजपणे चेंडूला कलेक्ट करायचं होतं. धावची जी नामी संधी होती ती गमावली आहे. थोडीशी दुखापत झाली आहे रोहनला. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. दुखापत झाली इथे रोहन शेलारला. इंजोर्ड झालाय आणि तो मात्र खेळाडू कक्षामध्ये परततोय. फर्स्ट एड बॉक्स असेल आपल्याकडे तर द्या. अरे पुन्हा एकदा बॅटची आतली काढा घेतली आणि एकच धाव. गुरुकडून भरपूर अपेक्षा होत्या. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 27च्या घरात. 49 धावांचं लक्ष होतं. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये उर्वरित धावा करायच्यात. धावा चेस करू शकेल का बिरदोले संघ? रोहन शेलार इथे माघारी परतलाय. इंजोर्ड झालाय. दुखापत झाली त्याच्या हाताला. काळजी घ्यायची आपण. 6 बॉल 22ची गरज. गोलंदाजी मार्कर स्वतः संघाचा कर्णधार. विहार शेलू संघाचा ट्रम्प कार्ड. हुकमाचा एक्का रजत मसने. धावा डिफेंड करू शकेल का? अत्यंत शांत आणि संयमी खेळाडू आहे. तशी गोलंदाजी करावी लागेल रजतला. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो त्याच्याकडे आता संपूर्ण संघाचं ओझं आहे. कारण त्याच्या समोर असेल गुरु. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. 6 बॉल 22ची गरज. पहिलाच बॉल मलिंग ऍक्शनने जोरदार अपील बघायला मिळाली परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ. चांगली गोलंदाजी. वेगवान तेज थर्रार चेंडू हाताळला इथे रजतने आणि बीट केलं फलंदाज गुरु कालेकरला. आता 5 बॉल आणि 22ची गरज. 5-22चे समीकरण. शेलू की बिरदोले, बिरदोले की शेलू. मोठे फटका येणं अत्यंत गरजेचं आहे. मोठा फटका येईल का गुरुच्या बॅटमधून? नेक्स्ट बॉल. आणखीन एक वेगवान चेंडू. स्वतःकडे त्याने डेथ ओव्हर ठेवली. स्वतःवर विश्वास दाखवला आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे या अगोदरच्या गोलंदाजांनी त्यांच्यापेक्षा कुठेतरी चांगली पिचिंग करत असताना इथे रजत मसने. वेग देखील प्रचंड आहे. मलिंग ऍक्शनने गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. शरीराचा वेध घेतला आणि इथे एक धाव. या दरम्यान सन्माननीय एकनाथजी बागीत साहेब या आपण. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे कळकळीची की आपण यायचे व्यासपीठावर आणि अगदी सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. जे गावदेव क्रिकेट संघ नेवाळी आयोजित ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पाहुण्यांची रेलचेल ही सुरूच राहणार परंतु ते कौतुक करूयात आपण इथे रजत मसनेचं. आणखीन एक चांगला चेंडू. बॅटची कडा. स्वतः फलंदाज आता इथे तंबूमध्ये परततोय. आणखीन एक हादरा बसत असताना सोमनाथच्या स्वरूपात बिरदोले संघाला. कुठेतरी बॅकफुटवर येऊन पोहोचलाय बिरदोले संघ. कारण चांगली गोलंदाजी केली रोहनने. प्रभातने देखील चांगली गोलंदाजी केली. वाईडचे बॉल सोडले तर त्याने मेडन षटक हाताळलं. तदनंतर अजय आला. त्याने देखील चांगली बॉलिंग केली आणि आता रजत मसने 3-4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. एक महत्वाचा गडी त्याने टिपलाय. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. औपचारिकता बाकी आहे. 2 बॉल आणि
21 धावांची गरज. एखादा चमत्कारच आता इथे बिरदोले संघाला विजय मिळवून देऊ शकतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि हा देखील चेंडू आलाय डॉट. चांगली बॉलिंग. फलंदाजी करत असताना देखील एक षटकार रजतच्या माध्यमातून बघायला मिळाला होता, लांब लचक षटकार. आणि तदनंतर मात्र इथे चांगली बॉलिंग. प्रभातने 6 चेंडू निर्धाव टाकले, परंतु 8 वाईड बॉल. एक नवा विक्रम त्याने केला आजच्या दिवसामध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल आणि 21 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे 2 खेळाडूंच्या मधून. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4, परंतु विजयी झाला इथे VR शेलू संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक बिरदोले टीम.